दरम्यान यावर राऊत आणि काँग्रेस नेत्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। आम्ही काँग्रेसला समजून सांगत आहोत की देशावर भविष्यामध्ये जे परिवर्तन होईल त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत तुम्ही त्यांच्याशी सन्मानानं, आपुलकीनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे। हा विषय फक्त महाराष्ट्रातला नाही आहे, हाच विषय बिहारमध्ये असू शकतो, हा तेलंगणात असेल, हा उत्तर प्रदेशमध्ये असेल, सगळ्याच राज्यामध्ये हा तामिळनाडूमध्ये असू शकतो। हा विषय प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावं लागेल, त्यांना ताकद द्यावी लागेल आणि त्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा आकडा वाढवावा लागेल। त्यासाठी तुम्ही आम्हालासुद्धा मजबूतीनं आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आम्ही जे काही अलायन्स आहे त्यांना घेऊन चालण्याची भूमिका आमची नेहमी राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने भाजपसारखं आपल्याच अलायन्सला संपवण्याचं काम कधी केलेलं नाही। त्यामुळे मला आणि माझ्या पक्षाला एक संयम आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार असा नाही की आम्ही आपल्यासोबत असलेल्या लोकांवर टीका करायची भूमिका आमची नाही, पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन मी जे आमच्या हायकमांडलाही माहीत आहे ती घटना सगळी, त्याच्यामुळे हायकमांडची परवानगी घेऊन मी वास्तविकता लोकांच्या समोर मांडू, म्हणजे सगळे जे टीका करणारी लोक कसे उघडे पडतील त्यांना माहीत आहे। मग राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून इतर नेत्यांकडे, इतर पक्षांकडे बोट दाखवण्याची सवय यात 4 बोटं आपल्याकडेही वळलेली आहेत, याचा विसर त्याला पडत असतो। आणि दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की आपण बोलतो तेच योग्य असा गैरसमज झालेला आहे। त्यामुळे आघाडी धर्मामध्ये इतर पक्षाची चर्चा करणं आवश्यक आहे, त्यांचंही काही मत असू शकतं, हा विचार करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही। एकतर्फी निर्णय जाहीर करायचा आणि नंतर काँग्रेसच्या नेत्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत शोध घेत फिरायचं, हा आघाडी धर्मामध्ये योग्य मार्ग आहे का? आणि असं नसतं तर मुंबई आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असती, दोन्ही ठिकाणी महापौर उपमहापौर बसले असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।